मराठीमध्ये गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींची नागपुरामध्ये भाषणाला सुरुवात. गुरुजींच्या प्रेरणेनं माधव नेत्रालयाचं मोलाचं काम, मोदींचं वक्तव्य. नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान मोदींकडून संघाचं कौतुक. भाषणाच्या दरम्यान संघाच्या सेवा कार्याची मोदींकडून तोंड भरून स्तुती. स्वातंत्र्याआधी डॉक्टर हेडगेवार गुरुजींनी राष्ट्रीय चेतना वाढवली. आज त्यांच्या कार्याला वटवृक्षाचं रूप आलंय. पंतप्रधान मोदींकडून संघाचं कौतुक. तर RSS भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा न मिटणारा अक्षयवट, मोदींचं वक्तव्य. जिथे सेवा तिथे कार्य. स्वयंसेवक नैसर्गिक आपत्ती असो वा काहीही असो, कोणत्याही संकटामध्ये स्वयंसेवक सैनिकासारखे पोहोचतात, मोदींचं वक्तव्य. तर मोदींकडून स्वतःचाही स्वयंसेवक असा उल्लेख. स्वयंसेवकांविषयी बोलताना हम असा केला मोदींनी उल्लेख. नागपुरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉक्टर हेडगेवारांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन. सोबतच सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भैयाजी जोशी आणि नितीन गडकरी होते उपस्थित. हेडगेवार स्मृती भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभिप्राय. डॉक्टर हेडगेवार गोळवलकर गुरुजींना अभिवादन. पंतप्रधान मोदींकडून दीक्षाभूमी येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. 12 ते 13 मिनिटं पंतप्रधानांची दीक्षाभूमीवर भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरामध्ये माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीची पायाभरणी. माधव नेत्रालयानं अनेक दशकांपासून लाखो लोकांची सेवा केली आहे. आता अजून सेवा कार्याला अधिक गती मिळेल, मोदींचं वक्तव्य. देशात गरिबाला चांगला उपचार मिळावा यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये माधव नेत्रालयाचं काम. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. तर गरिबांची मुलंही डॉक्टर व्हावीत यासाठी मातृभाषेमध्ये वैद्यकीय शिक्षण, मोदींची माहिती. सेवा कार्यामागे संघ विचारांची प्रेरणा. संघाचे जवळपास 1.5 लाख सेवा प्रकल्प. सरसंघचालक मोहन भागवतांची माहिती. तर सर्वांवरील प्रेमापोटी संघ स्वयंसेवक काम करतात, भागवतांचं वक्तव्य. महाकुंभमधील गर्दी सनातन संस्कृतीशी संबंध नाही, अधोरेखित करणारी आहे. महाकुंभामध्ये स्वयंसेवकांनी लाखो लोकांची सेवा केली आहे. पंतप्रधान मोदींचं महाकुंभवर भाष्य. नागपुरातल्या बाजारगावातील सोलार इंडस्ट्रीमधील टेस्टिंग रेंजचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. भविष्यामध्ये सोलार इंडस्ट्रीज भारतीय सैन्य सज्जतेसाठी अनमेन्ड एरियल सिस्टीम आणि ड्रोन्सही तयार करून देणार. मनसेकडून मेळाव्याची जोरदार तयारी. मेळाव्यासाठी शिवतीर्थावर झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट. राज ठाकरेंच्यासाठी शिर्डी येथील महाराष्ट्र सैनिकाची कोल्हापूर ते मुंबई पदयात्रा. शिर्डी येथील प्रमोद आरणे या महाराष्ट्र सैनिकानं कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरापासून ते शिवाजी पार्क पर्यंत केली यात्रा पूर्ण. मनसेच्या पाडवा मेळाव्यासाठी नाशिकचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना. मुंबईमध्ये मनसेचं जोरदार शक्ती प्रदर्शन होणार. प्रशांत कोरटकरला जामीन नाहीच. कोरटकरच्या जामीन अर्जावर 1 तारखेला पुन्हा होणार सुनावणी. तर 1 तारखेपर्यंत प्रशांत कोरटकरला तुरुंगाची हवा खावी लागणार. प्रशांत कोरटकरची मर्सिडीज गाडी पोलिसांकडून अखेर जप्त. चंद्रपूरमध्ये कोरटकर ज्या मर्सिडीज घेऊन गेला होता तीच बातमी माझानं दिली होती आणि पोलिसांकडून आता कोरटकरच्या दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या. कुणाल कामराला 3rd डिग्री देण्याच्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाई ठाम. कुणाल कामरानं कबुली न दिल्यास पोलिसांचा टायरमधील पाहुणचार द्यावा लागेल, देसाईंचं वक्तव्य. पट्टणकोडोली इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मध्यरात्री शिवरायांचा पुतळा उभारला. अनेक वर्षांपासून या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभा करण्याची शिवभक्तांची मागणी. तर पुतळ्याजवळ पोलिसांचाही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त. उद्धव ठाकरे 16 एप्रिल रोजी नाशिकच्या दौऱ्यावर. ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये 1 दिवसीय शिबिर. तर उद्धव ठाकरे करणार शिवसैनिकांना मार्गदर्शन. संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं लवकरच प्रकाशन होणार. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पुस्तकाचं प्रकाशन होणार असल्याची माहिती. तर राऊतांनी 100 दिवस कारागृहात घालवले त्याबाबतची इनसाइड स्टोरी पुस्तकात असल्याची माहिती.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरामध्ये जल्लोष, कार्यकर्त्यांकडून डीजे आणि फटाक्यांची आतषबाजी करत शिवेंद्रराजेंचा वाढदिवस साजरा. शिर्डीमध्ये साई भक्तांना मिळणार 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण. साई संस्थांचा मोठा निर्णय. घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन करेपर्यंत काही घटना घडलीच तर 5 लाखांपर्यंत विमा मिळणार. तिरुपती, पंढरपूर, शिर्डीप्रमाणे आता त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद. विश्वस्त स्वप्नील शेलार आणि इतर मंदिरांमधील विश्वस्तांच्या पुढाकारानं आजपासून प्रसाद सेवा सुरू. पुणे विभागाला मिळाल्या नवीन 40 लालपरी बसेस. उन्हाळी सुट्टीमध्ये प्रवाशांना होणार फायदा. स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागामध्ये प्रत्येकी 10 एसटी बसेस दिल्या जाणार. मार्च अखेर असल्यामुळे नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार. सुट्टीच्या दिवशीही महापालिकेची कर भरणा केंद्र सुरू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही अशी वल्गना केली आणि शक्तीपीठ मार्गाला विरोध करण्यासाठी केला निषेध. वाशिममध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उभारली काळी गुढी. अजित पवारांकडून 70,000 कोटी वसूल करून शेतकऱ्यांना देण्याची आंदोलकांची मागणी. अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर 16 मार्चला 3 चोरट्यांच्या हल्ल्यामध्ये हेमंत गावडे या तरुणाचा मृत्यू. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक तर आरोपीला फाशीची शिक्षा करण्यासाठी नागरिकांचा कॅन्डल मार्च. मालेगावमध्ये हिंदू संत संमेलनाची तयारी संत गतीनं सुरू. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उपस्थितीमध्ये होणार संमेलन. सुरुवातीपासूनच वादात सापडलं होतं संमेलनस्थळी आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त. पाणी थंड करण्यासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात येणाऱ्या बर्फाचा वापर. रुग्णालयाच्या बाहेर नारळ पाणी आणि थंड लस्सी मठ्ठा विकणाऱ्यांचा प्रताप तर संतप्त नागरिकांचा विक्रेत्याला चोप. विरारच्या आगाशी चाळपेठ येथील बँकेजवळ फूड डिलिव्हरी बॉयच्या अंगावर झाड कोसळलं. सुदैवानं तरुण थोडक्यात बचावला. झाड पडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून मशिदीमध्ये स्फोट करण्याचा प्रयत्न. स्फोटामध्ये फक्त मशीदमधील फरशी फुटली. स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून शांततेचं आवाहन. सांगोला शहरातील खडतरे गल्लीमध्ये टाटा कंपनीनं अवकाश संशोधनासाठी सोडलेला बलून कोसळला. बलून कोसळल्यानं वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोनसाखळी चोरांच्या टोळीतील 4घांना अटक. आरोपीकडून 156 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त. पुण्यामध्ये व्यावसायिकाची बदनामी करत मागितली 10 लाखांची खंडणी. कुटुंबामध्ये काम करणाऱ्या ड्रायव्हरनंच रचला होता मालकाविरोधात कट. खंडणी मागणाऱ्या ड्रायव्हरला बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक. धुळ्यामध्ये ऑपरेशन ऑल आउट मोहिमेमध्ये दरोडेखोरांना पकडण्यामध्ये गुन्हे शाखेला यश. आरोपींकडून जवळपास 3 पिस्तूल हस्तगत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल निढोरी राज्य महामार्गावर दूधगंगा नदीवर भीषण अपघात. संरक्षक कठडा तोडून दूधगंगा नदीच्या पात्रामध्ये कंटेनर कोसळला. अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी. छत्तीसगडमधल्या नक्षलवादी हल्ल्याचा व्हिडिओ समोर. पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक कॅमेऱ्यामध्ये कैद. सुकामधल्या कालच्या चकमकीमध्ये 17 नक्षलवाद्यांचा खात्मा तर चकमकीमध्ये 4 पोलिसांचाही जखमींमध्ये समावेश. गडचिरोलीमध्ये आदिवासी नागरिकांची नक्षलवाद्यांकडून हत्या. पुसू पुंगाटी असं हत्या झालेल्या इसमाचं नाव. हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याची देखील माहिती. लातूर शहराजवळील पाखर सांगवी परिसरामधील बारदाना गोदामाला लागली भीषण आग. आगीमध्ये बारदाना जळून खाक. नांदेडमधील मुख्य रस्त्यावरील उच्च दाबाच्या विद्युत डीपीला आग. तापमान वाढल्यानं शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची माहिती. घरफोडी करण्यासाठी चोर करायचा विमानानं प्रवास. कोटींच्या बंगल्यावर दरोडा टाकणाऱ्या अट्टल चोराला सोलापूर पोलिसांनी पकडलं. अनिल कुमार राजभर असं चोराचं नाव. राज्यात 5 दिवस वादळी पावसाचा इशारा. हवामान विभागाचा अंदाज तर मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज. रायगडमध्ये पाणी टंचाईची चाहूल सुरू. अलिबागमधील बिहिरीचा पाडा, नांगरीचा टेप, मानकुळे बंगला, बंदर परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई.
शहीद तुकाराम ओंबाळे यांच्या केडंबे गावामध्ये स्मारकासाठी 15 कोटींचा निधी मंजूर. शहीद तुकाराम ओंबाळेंचे बंधू एकनाथ ओंबाळे यांनी मानले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार. जम्मू काश्मीरमध्ये चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशीमध्ये भाविकांची वैष्णोदेवी मंदिरामध्ये गर्दी. पहिल्या दिवशी मां शैलपुत्रीची पूजा. पुरीमध्ये वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी साकारलं वाळूशिल्प. हिंदू नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा. म्यानमारमध्ये भूकंप बळींची संख्या 1644 वर. अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.